Good morning, students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two basic definitions of income tax. In this lecture, we will study the meaning of previous year and the meaning of assessment year. In the previous lecture, we have seen three basic concepts of income tax, namely income tax, second assessee, and third person. Okay, now to this lecture we are going to study these two concepts. First is previous year and second is assessment year. Okay, whenever we hear the word year, we know that year is a period of 12 months. आपण ज्या वेळेला year हा शब्द वाचतो किंवा ऐकतो त्यावेळेला आपल्याला एवढंच माहिती आहे की इयर एखादं वर्ष हे नेहमी 12 महिन्याचं असतं. अँड वी नो डिफरंट टाइप्स ऑफ इयर. One is calendar year. We know that calendar year starts from 1st January and it ends on 31st December. This is calendar year. Okay. Second type of year which we know is financial year. We know that for any business the financial year starts on 1st April and it ends on 31st March. And we know that on 31st March we prepare trading account, profit and loss account and balance sheet. So this is the financial year for every business which starts on 1st April and which ends on 31st March. And generally whenever we hear or we read the word year, year means a period of 12 months. Correct? But now what about previous year and what about assessment year in income tax? Income tax मध्ये previous year म्हणजे काय, असेसमेंट इयर म्हणजे काय, ते प्रिव्हियस इयर किंवा असेसमेंट इयर 12 महिन्याचं असतं का त्यापेक्षा जास्त असतं का कमी असतं हे आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर इज पॉप्युलरली नोन ॲज PY. PY is a shortcut for previous year. Previous year, the concept of previous year is described in section 3 of Income Tax Act 1961. जो आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण पाहिलेलं आहे. इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन दॅट फॉर इन्कम टॅक्स देर इज अ सेपरेट ॲक्ट इन इंडिया, नेमली इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. अँड in that particular act the various definitions, various basic concepts are mentioned, and this particular concept of previous year is mentioned in the section 3 of that particular act. त्या इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 जो आहे त्यातील सेक्शन 3 मध्ये हे प्रिव्हियस इयर ही कन्सेप्ट ही मेन्शन केलेली आहे. नाव वी विल स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ प्रिव्हियस इयर. द प्रिव्हियस इयर इज ऑल्सो नोन ॲज इन्कम इयर ऑर फायनान्शियल इयर. प्रिव्हियस इयरलाच इन्कम इयर किंवा फायनान्शियल इयर असं देखील म्हटलं जातं. ओके. अँड व्हॉट इज प्रिव्हियस इयर? द प्रिव्हियस इयर इज अ पार्ट ऑफ द फायनान्शियल इयर. And we know that our financial year starts from 1st April and it ends on 31st March. Correct? Financial year starts on 1st April and it ends on 31st March. हे आपलं फायनान्शियल इयर आहे. आपण बिझनेसचं जे अकाउंटिंग करतो, बिझनेससाठी वर्षाची सुरुवात फायनान्शियल इयरची सुरुवात 1 एप्रिलपासून होते आणि शेवट जो आहे तो 31 मार्चला त्याचा शेवट होतो. प्रिव्हियस इयर म्हणजे काय, तर प्रिव्हियस इयर इज अ पार्ट ऑफ द फायनान्शियल इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे आपलं जे काय फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल टू 31 मार्च याचाच एक तो भाग आहे. प्रिव्हियस इयर हा फायनान्शियल इयरचाच भाग आहे. बट नेक्स्ट सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. Previous year is a part of the financial year during which a person earns an income. ओके. आपल्या वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि शेवट 31 मार्चला होतो. 1 एप्रिल टू 31 मार्च ह्या 12 महिने झाले. हे जे काय 12 महिने आहेत ह्या 12 महिन्यामध्ये तुम्ही किती दिवस इन्कम अर्न केलं त्या कालावधीला प्रिव्हियस इयर असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच इन्कम अर्न करणे म्हणूनच ह्याला इन्कम इयर असं म्हटलं जातं. आणि हे जे काय आपण इन्कम कमवतो आपलं फायनान्शियल इयर फॉर एव्हरी बिझनेस हॅज टू फॉलो सेम फायनान्शियल इयर which starts on 1st April and which ends on 31st March. Financial year is always a period of 12 months
स्टार्टिंग ऑन 1 एप्रिल अँड एंडिंग ऑन 31 मार्च. मग हे जे काय आपलं फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च ह्या दरम्यान तुम्ही किती दिवस इन्कम अर्न केलं, इन्कम कमवलं, त्या कालावधीला प्रिव्हियस इयर असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड एज अ प्रिव्हियस इयर. अँड जनरली अ प्रिव्हियस इयर इज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स. जनरली तुमचं जे प्रिव्हियस इयर आहे ते 12 महिन्याचंच असतं जनरली, बट नॉट ऑलवेज. ओके, दरवेळेलाच ते 12 महिन्याचं असेल असं नाही. नॉर्मली अ प्रिव्हियस इयर इज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स बिकॉज अँड व्हेन इट इज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स इफ यू आर अर्निंग थ्रू आउट द इयर, जर तुम्ही वर्षभर, आपल्या वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि वर्षाचा शेवट 31 मार्चला होतो. इफ यू आर अर्निंग इन्कम कंटिन्युअसली थ्रू आउट द इयर, जर तुम्ही वर्षभर, वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्ही जर वर्षभर इन्कम अर्न करत असाल, इन्कम कमवत असाल, म्हणजे वर्षामध्ये महिने असतात 12 अँड फॉर फुल 12 मंथ्स यू आर अर्निंग ॲन इन्कम. जर तुम्ही वर्षातले 12च्या 12 महिने इन्कम कमवत असाल तर तुमचं प्रिव्हियस इयर 12 महिन्याचं असतं. कारण वर्षभरामध्ये 1 एप्रिल टू 31 मार्च हे जे काय आपलं वर्ष आहे, ह्या 12 महिन्यामध्ये तुम्ही किती दिवस, किती महिने तुम्ही इन्कम कमवलं त्याला प्रिव्हियस इयर असं म्हटलं जातं. टेक एक्झाम्पल ऑफ युअर पेरेंट्स. युअर पेरेंट्स माइट बी अर्निंग फ्रॉम डुईंग एनी जॉब, दे माइट बी अर्निंग फ्रॉम डुईंग एनी बिझनेस, दे माइट बी अर्निंग फ्रॉम डुईंग देअर एनी प्रोफेशन. तुमचे जे पेरेंट्स आहेत ते जॉब करून इन्कम मिळवत असतील, बिझनेस करून इन्कम मिळवत असतील किंवा एखादं प्रोफेशन करून इन्कम मिळवत असतील. अँड युअर पेरेंट्स आर वर्किंग फॉर द लास्ट 15 to 20 इयर्स कंटिन्युअसली. तुमचे पेरेंट्स पाठीमागचे 15, 20, 25 वर्ष जॉब करत असतील, बिझनेस करत असतील किंवा प्रोफेशन चालवत असतील. त्यामुळे कंटिन्युअसली मागचे 10, 15, 20 वर्ष ते कंटिन्युअसली वर्षभर इन्कम कमवतात. त्यामुळं प्रत्येक वर्षी त्यांनी 12 महिने जॉब केला, 12 महिने त्यांनी इन्कम कमवलं, त्यामुळे त्यांचं प्रिव्हियस इयर हे फुल 12 मंथचं असेल. Okay, if any person is earning an income continuously throughout the year, then in this case his previous year will be a period of 12 months. त्या व्यक्तीने 12 महिने काम केलं, 12 महिने पैसे मिळवले, पैसे कमवले, मग ते सॅलरीद्वारे मिळवले असतील, बिझनेस रन करून मिळवले असतील, प्रोफेशन रन करून मिळवले असतील, 12 महिने इन्कम मिळवलं. सो फुल 12 मंथ्स इज देअर प्रिव्हियस इयर. आणि you take example of your parents. Your parents are earning an income for the last 15 to 20 years. Every year they are earning an income. Okay, take example from the year 2010-11 for example. 2010-11 मध्ये त्यांनी 12 महिने इन्कम मिळवलं. 11-12 असेल, 12-13 असेल, 13-14, 14-15, 2015-16, 17-18 जे सध्याचं चालूचं वर्ष आहे 19-20 किंवा 20-21. फॉर फुल 12 मंथ्स दे आर अर्निंग ॲन इन्कम. पूर्ण गेले कित्येक वर्ष त्यांनी दरवर्षी इन्कम कमवलेलं आहे. सो एव्हरी इयर राईट फ्रॉम 2005, 6, 6, 7, 7, 8, 8, 9, 9, 10 एक्सेट्रा एक्सेट्रा तुम्ही जे ज्यावेळीपासून इन्कम कमवत आहेत तिथपासून प्रत्येक वर्षी त्यांनी इन्कम कमवला, प्रत्येक वर्षी. सो एव्हरी इयर, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स, एव्हरी इयर इज अ प्रिव्हियस इयर. प्रत्येक वर्ष हे त्यांच्यासाठी प्रिव्हियस इयर आहे, कारण प्रत्येक वर्षी त्यांनी इन्कम अर्न केलेलं आहे, इन्कम कमवलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांचं प्रिव्हियस इयर हे 12 महिन्याचंच असणार, कारण दे हॅव अर्नड ॲन इन्कम थ्रू आउट द इयर कंटिन्युअसली. वर्षभर त्यांनी 12च्या 12 महिने त्यांनी इन्कम कमवला. सो देअर प्रिव्हियस इयर इज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स. बट इट इज नॉट fixed that previous year is always a period of 12 months. In certain cases it may be less than 12 months. We will take 2-3 examples. For example, if any person gets a new job for the first time in between the year, जर एखाद्या व्यक्तीला वर्षाच्या आधेमध्ये, we know that our financial year starts on 1st April and it ends on 31st March. वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि वर्षाचा शेवट कधी होतो तर 31 मार्चला होतो. अँड सपोज इफ एनी पर्सन गॉट अ न्यू जॉब, गेट्स अ न्यू जॉब फॉर द फर्स्ट टाईम. ओके, एखाद्या व्यक्तीला लाईफटाईममध्ये पहिल्यांदा जॉब लागला, तो जॉब मिळण्याच्या अगोदर तो कुठलंही इन्कम मिळवत नव्हता. टेक युअर एक्झाम्पल,
at present you are a student, you are not doing any job, and suppose now you are appointed in any company. For example, if Mr. Ajay gets a new job for the first time on 1st December 2019. अजय नावाच्या व्यक्तीला 1 डिसेंबर 2019ला जॉब लागला. मग तिथपासून, आणि हा पहिला जॉब आहे त्याचा, त्याच्यापूर्वी तो कोणताही जॉब करत नव्हता, म्हणजे त्याला कोणतंही इन्कम मिळत नव्हतं. दिस इज हिज फर्स्ट जॉब, अँड बिफोर जॉईनिंग धिस जॉब ही वॉज नॉट डुईंग एनिथिंग, ही वॉज नॉट अर्निंग एनिथिंग. सो ही विल स्टार्ट अर्निंग फ्रॉम द डेट ऑफ हिज अपॉइंटमेंट. आणि त्याची अपॉइंटमेंट कधी झालेली आहे तर 1 डिसेंबरला, 1 डिसेंबर 2019. मग आता वर्ष संपायला किती महिने राहिले बघा, त्याने किती दिवस काम केलं. 1 डिसेंबर म्हणजे फुल डिसेंबर पहिला महिना, त्याच्यानंतर डिसेंबर संपल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे त्याने 4 महिने राहिलेले आहेत. तो तिथून पुढं कंटिन्यू जॉब करणार आहे. ओके, 1 डिसेंबरला जॉब लागल्यानंतर तिथून पुढचे कंटिन्युअस 5, 10, 15, 20 वर्ष तो जॉब करेल. पण आपलं वर्ष कधी संपतं, वर्ष संपतं आपलं 31 मार्चला फायनान्शियल इयर. त्यामुळं डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ गेटिंग द न्यू जॉब इज 1 डिसेंबर. आणि 1 डिसेंबरपासून डिसेंबर महिना पूर्ण, जानेवारी महिना, फेब्रुवारी आणि मार्च असे 4 महिने. सो हिज प्रिव्हियस इयर विल बी अ पिरियड ऑफ 4 months फ्रॉम 1 डिसेंबर 2019 टू 31 मार्च 2020. Normally previous year is of 12 months, but if any person gets a new job for the first time in his life, then his previous year will start from the date of getting the job and up to 31st March. जॉब मिळाल्यापासूनच्या तारखेपासून ते 31 मार्चपर्यंत जे काही 4, 5, 6 महिने असतील हे झालं त्याचं प्रिव्हियस इयर. सो इन दिस एक्झाम्पल for Mr. Ajay, his previous year will be a period of 4 months. Okay, this is first example. Now we will see second example. This is second example. Suppose any person starts a new business for the first time in between the year. Okay, it is more or less similar to the previous example, but one thing is different. In the previous example, the person got a new job for the first time, and in this second example we have taken example that a person has started a new job, he has started a new business. त्या व्यक्तीनं नवीन बिझनेस चालू केला, आणि कधी चालू केला, इन बिटवीन द इयर. ओके, वर्षाच्या आधेमध्ये. our year starts on 1st April and it ends on 31st March, and this particular person has started a new business for the first time in between the year. Okay, so before starting the job he was not doing anything, he was not earning anything. नवीन बिझनेस चालू करण्यापूर्वी तो व्यक्ती कुठलाही जॉब करत नव्हता, कोणतंही इन्कम मिळवत नव्हता. त्यानं नवीन बिझनेस चालू केला, त्या तारखेपासून त्यानं इन्कम अर्न करायला सुरुवात केलेली आहे. टेक एक्झाम्पल, सपोज मिस ज्योती स्टार्ट्स अ न्यू बिझनेस फॉर द फर्स्ट टाईम ऑन 1 जानेवारी 2020. पहिल्यांदाच बिझनेस चालू केला आहे, पहिल्यांदाच इन्कम मिळवायला सुरुवात होईल. कधीपासून? 1 जानेवारीपासून. मग 1 जानेवारी म्हणजे जानेवारी महिना पूर्ण, जानेवारी महिना हा पहिला महिना, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, आपलं वर्ष 31 मार्चला संपतं. आवर फायनान्शियल इयर एंड्स ऑन 31st मार्च. सो अप टू 31st मार्च, ओके, शी हॅज कॅरीड द बिझनेस फॉर 3 months, January, February and March. So during these 3 months only she has earned an income. तो बिझनेस जो आहे तो 1 जानेवारीला चालू केला, तो पुढं 10, 15, 20, 30 वर्ष चालेल. परंतु आपलं अकाउंटिंगसाठी आपलं वर्ष 31 मार्चला संपतं. त्यामुळे जानेवारीपासून 1 जानेवारी टू 31 मार्च हे जे काय 3 महिने आहेत, her previous year will be a period of 3 months from 1st January to 31st March 2020. So in this case also her previous year is a period less than 12 months. This is second example. Now this is last example. Okay, where the previous year is a period less than 12 months. Okay, read this example. Suppose when the income source of any person is stopped permanently due to any reason, and it is happened in between the year. Okay, there may be any reason, due to retirement or due to accident or due to death or due to any reason. Okay, if the income source is stopped permanently, एखाद्या व्यक्तीला जे मिळणारे इन्कम आहे ते जर कायमस्वरूपी बंद झालं, कायमस्वरूपी,
आणि परमनंटली बंद झालं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं जे प्रिव्हियस इयर आहे इट मे बी अ पिरियड लेस दॅन 12 months. टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज मिस्टर विजय गेट्स रिटायर्ड ऑन 30th June 2019. तो व्यक्ती कधी रिटायर झाला आहे? 30 जूनला. आफ्टर वर्किंग फॉर द लास्ट 20 years. तो व्यक्ती गेले 20 वर्ष नोकरी करत होता आणि तो 30 जून 2019ला रिटायर झाला. ओके. हिज इन्कम सोर्स विल बी स्टॉप्ड ऑन द डेट ऑफ हिज रिटायरमेंट. रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला आता काय पगार मिळणार नाही. त्याचा इन्कमचा जो काय सोर्स होता, सॅलरी हा सोर्स होता, तो आता बंद झालेला आहे कारण तो रिटायर झालेला आहे. आता या केसमध्ये इन दिस पर्टिक्युलर केस हिज इन्कम सोर्स इज स्टॉप्ड ऑन 30th June. तर 30 जूनला रिटायर झाला म्हणजे 30 जूनलाच त्याचं इन्कम हा बंद झालेला आहे. म्हणजे 30 जूनपर्यंतच त्याला इन्कम मिळालं. 30 जूनच्या पुढे त्याला कुठलंही इन्कम मिळालेलं नाही. मग आता त्याच्यासाठी प्रिव्हियस इयर काय असेल? त्याचं इन्कम कधीपर्यंत बंद झालं आहे? कोणत्या तारखेला? तर 30 जूनला. 30 जूनपर्यंत त्याने इन्कम कमवलं. आपल्या वर्षाची सुरुवात कधी होते? 1 एप्रिलला. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये त्यानं जॉब केला. दुसरा पुढचा महिना एप्रिलनंतर मेमध्ये जॉब केला आणि जूनमध्ये सुद्धा. हे 3च महिने जे आपलं वर्ष आहे. आवर फायनान्शियल इयर स्टार्ट्स ऑन 1st April and it ends on 31st March. In this case, that particular person has retired on 30th June. So, from 30th June up to 30th June, he has earned an income. 30 जूनपर्यंत त्यानं इन्कम कमवलेलं आहे. म्हणजे किती महिने कमवलं? वर्षाच्या सुरुवातीपासून. वर्ष सुरू कधी होतं? 1 एप्रिलला. म्हणजे एप्रिल महिना त्यानं इन्कम कमवलं. एप्रिलनंतर मे आणि पुढचा म्हणजे जून. एप्रिल, मे, जून हे 3 महिने त्यानं इन्कम कमवलं. जून नंतर पुढे जुलै, ऑगस्ट त्याला काही इन्कम मिळालेलं नाही. त्यामुळे त्याने इन्कम फक्त पहिले 3 महिने वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यामध्ये होते. एप्रिल महिना, मे महिना आणि जून असे 3 महिने त्याने इन्कम कमवलं. सो हिज प्रिव्हियस इयर विल बी अ पिरियड ऑफ 3 months फ्रॉम 1st April 2019 टू 30th June 2019. 1 एप्रिल ते 30 जून हे त्याचं प्रिव्हियस इयर असणार आहे. ओके. So in this example also the previous year is a period less than 12 months. In the previous 2 examples we have seen that in the first example we have seen that a person has got a new job for the first time and he has worked only for 4 months. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की पहिल्यांदा जॉब लागला वर्षाच्या आधीमध्ये. वर्षभरामध्ये फक्त 4 महिने त्याचा जॉब झाला. त्यामुळे त्याच्यासाठी हे प्रिव्हियस इयर फक्त 4 महिन्याचं होतं. इन द सेकंड एक्झाम्पल वी हॅव सीन दॅट मिस ज्योती हॅज स्टार्टेड अ न्यू बिझनेस ऑन 1st January. सो ड्युरिंग द पर्टिक्युलर फायनान्शियल इयर द बिझनेस इज कॅरिड ऑन फॉर 3 months. सो हर प्रिव्हियस इयर इज अ पिरियड ऑफ 3 months ओनली. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं की ज्योती नावाच्या व्यक्तीनं नवीन बिझनेस चालू केला. 1 जानेवारीला चालू केला. फक्त 3 महिने फक्त बिझनेस चालू वर्षामधले राहिलेले आहेत. ओके. नाव इन द नेक्स्ट इयर. ओके. ह्या वर्षी तिचं प्रिव्हियस इयर 3 महिन्याचं आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये प्रिव्हियस इयर फक्त 4 महिन्याचं आहे. बट इन द नेक्स्ट इयर देअर प्रिव्हियस इयर विल बी कम्प्लिटली ऑफ 12 months. ओके. पहिल्या ठिकाणी 4 महिन्याचं प्रिव्हियस इयर होतं कारण 4 महिनेच फक्त वर्षातले शिल्लक होते. पण तो व्यक्ती आता पुढचे सलग 10, 15, 20 वर्ष जॉब करणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी 12च्या 12 महिने 1 एप्रिल टू 31 मार्च जे काय 12 months आहे ते फुल 12 months ते जॉब करेल. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ज्योतीचा जो काही बिझनेस आहे तो देखील 12च्या 12 महिने चालू असणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी द नेक्स्ट प्रिव्हियस इयर विल बी अ पिरियड ऑफ 12 months. एखाद्या वर्षी तुमचं प्रिव्हियस इयर 4 महिन्याचं आहे, 3 महिन्याचं आहे म्हणजे पुढचं प्रिव्हियस इयर पण तेवढंच असतं असं नाही. जर पुढच्या वर्षी तुम्ही कंटिन्युअस 12 महिने इन्कम कमवला तर तुमचं प्रिव्हियस इयर इट मे बिकम अ पिरियड ऑफ 12 months. तुमचं 12च्या 12 महिन्याचं प्रिव्हियस इयर होऊ शकतं. सो दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ प्रिव्हियस इयर. जस्ट फॉर युअर प्रिव्हियस इयर मीन्स अ पिरियड during the financial year during which a person earns an income. प्रिव्हियस इयर म्हणजे काय तर आपलं जे फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल टू 31 मार्च ह्यापैकी तुम्ही किती दिवस इन्कम कमवता, किती महिने ओके इन्कम अर्न करता, इट इज कॉल्ड एज अ प्रिव्हियस इयर. जनरली इट इज अ पिरियड ऑफ 12 months but in certain cases it is less than a period of 12 months. This is previous year. Now the last concept.
of today's lecture. The second concept which we are going to study is assessment year. It is very important. Okay, and the shortcut for writing the word assessment year is AY in capital. AY stands for assessment year, and the concept of assessment year is mentioned in section 2 subsection 9 of Income Tax Act 1961. Okay, this is the section of assessment year. Okay, now what is assessment year? In the previous point we have seen that previous year is sometimes of 12 months and sometimes it is less than 12 months. आपण मागच्या कन्सेप्टमध्ये पाहिलं की प्रीवियस इयर काही वेळा 12 महिन्याचं असतं किंवा 12 महिन्यापेक्षा कमीचं सुद्धा असू शकतं. परंतु इन केस ऑफ असेसमेंट इयर इज ऑलवेज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स. असेसमेंट इयर हे नेहमी 12 महिन्याचंच असतं. त्याची सुरुवात कुठून होते? इट स्टार्ट्स ऑन 1st एप्रिल अँड एंड्स ऑन 31st मार्च ऑफ द नेक्स्ट इयर. ओके, असेसमेंट इयर हे नेहमी 12 महिन्याचं असतं आणि असेसमेंट इयरची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि त्याचा जो शेवट आहे तो 31 मार्चला होतो. ओके, दिस इज फर्स्ट थिंग. बट व्हॉट इज असेसमेंट इयर? असेसमेंट इयर मीन्स अ इयर in which, this sentence is very important. Okay, if you understand this particular sentence, then definitely you will understand this particular concept. So read carefully, listen carefully. What is assessment year? An assessment year means a year in which a person has to pay tax to the government on the income earned during the previous year. आपण जे काय इन्कम कमवतो प्रीवियस इयरमध्ये, त्या इन्कमवरचा टॅक्स जो आपण पेड करतो गव्हर्नमेंटला, ज्या वर्षी टॅक्स पेड केला जातो, दॅट पर्टिक्युलर इयर इज कॉल्ड एज अ असेसमेंट इयर. टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सपोज प्रीवियस इयर इज फॉर एक्झाम्पल 2015-16, 2015-16 हे जर आपलं प्रीवियस इयर असेल, 15-16ला प्रीवियस इयर, आपण 15-16ला इन्कम कमवलं, ते झालं आपलं प्रीवियस इयर 2015-16. मग 15-16चं जे काय इन्कम आहे, समजा आपली इन्कम आहे ॲन्युअल इन्कम सपोज 5 lakhs रुपीज. ओके, मग 15-16 आपलं प्रीवियस इयर आहे, त्याचा टॅक्स कधी पेड करायचा असतो? द टॅक्स इज पेड इन द नेक्स्ट इयर. 15-16च्या पुढचं वर्ष कुठलं? तर 16-17. त्यामुळे 2016-17 हे झालं असेसमेंट इयर. ओके, त्यामुळं असेसमेंट इयर म्हणजे काय? असेसमेंट इयर मीन्स अ इयर इन विच ए पर्सन हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑन द इन्कम अर्न ड्युरिंग द प्रीवियस इयर. आपण प्रीवियस इयरमध्ये जे इन्कम कमवलेलं आहे, जे आपलं आत्ताचं एक्झाम्पल होतं 2015-16, ह्या प्रीवियस इयरमध्ये आपण 5 लाख रुपये इन्कम कमवलं. ह्या जे काही इन्कम आपलं आहे याच्यावरचा टॅक्स आपण ज्या वर्षी पेड करतो, ज्या वर्षी टॅक्स पेड केला जातो, त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. आणि टॅक्स कधी पेड करायचा असतो? ज्या वर्षी इन्कम अर्न केलं, कमवलं ते प्रीवियस इयर, आणि टॅक्स कधी पेड करायचा? त्याच्या पुढच्या वर्षी. प्रीवियस इयर आपलं आहे 15-16, त्याचं पुढचं वर्ष कुठलं? तर 16-17. त्यामुळे 16-17 हे झालं असेसमेंट इयर. त्यामध्ये आपण टॅक्स हा पेड करायचा असतो. सो असेसमेंट इयर मीन्स अ इयर इन विच ए पर्सन हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ज्या वर्षी आपण गव्हर्नमेंटला टॅक्स भरायचा असतो त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. इन अदर वर्ड्स, द कन्सेप्ट ऑफ असेसमेंट इयर कॅन बी एक्सप्लेन्ड इन अदर वर्ड्स ऑल्सो. व्हॉट इज असेसमेंट इयर? असेसमेंट इयर मीन्स अ इयर इन विच an income earned during the previous year is assessed for tax. आपण प्रीवियस इयरमध्ये आपलं जे मगाचं एक्झाम्पल होतं, प्रीवियस इयर 2015-16 मध्ये आपण इन्कम किती मिळवलं होतं? 5 लाख रुपये इन्कम कमवलेलं होतं. मग त्या इन्कमचं टॅक्ससाठी जे असेसमेंट केलं जातं, कॅल्क्युलेशन केलं जातं, त्या ज्या वर्षी टॅक्सचं असेसमेंट होतं, कॅल्क्युलेशन होतं, त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. सो प्रीवियस इयर म्हणजे इन्कम अर्निंग इयर. ज्या वर्षी आपण इन्कम अर्न करतो ते प्रीवियस इयर असतं, आणि ज्या वर्षी आपण टॅक्स पेड करायचा असतो त्याला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, असेसमेंट इयर इज ऑलवेज अ पिरियड ऑफ 12 months इवन इफ आवर प्रीवियस इयर इज ऑफ 12 months ऑर लेस दॅन 12 months. आपलं प्रीवियस इयर 12 महिन्याचं असू किंवा मगाशी जे आपण 2 एक्झाम्पल पाहिले, ओके, विजय असेल किंवा ज्योती असेल, एका एक्झाम्पलमध्ये प्रीवियस इयर 3 महिन्याचं होतं, एका एक्झाम्पलमध्ये प्रीवियस इयर 4 महिन्याचं होतं. प्रीवियस इयर
3 मंथ्सचा असो किंवा 4 मंथ्सचा असो, assessment year is always a period of 12 months. It is very important for objective type question. Okay, sometimes for MCQ type question, for fill in the blanks, for true false, this question is asked that whether assessment year is a period of 12 months or not. Assessment year is always a period of 12 months, even if our previous year is of 12 months or less than 12 months. आपलं previous year 12 महिन्याचं असू नाहीतर 12 महिन्यापेक्षा कमी असेल तरी सुद्धा assessment year is always a period of 12 months. assessment year हे नेहमी 12 महिन्याचंच असतं. आणि जसं मगाशी सांगितलं की एखादा व्यक्ती, टेक एक्झाम्पल ऑफ युअर पेरेंट्स, युअर पेरेंट्स आर वर्किंग, युअर पेरेंट्स आर अर्निंग अँड इन्कम कंटिन्युअसली फॉर द लास्ट 15 to 20 years. तुमचे पेरेंट्स मागचे 15, 20, 25 वर्ष इन्कम अर्न करत आहेत. मग ते जॉब करून असेल, बिझनेस करून असेल, प्रोफेशन करून असेल, ते इन्कम कमवत आहेत. तेव्हा प्रत्येक वर्ष, उदाहरणार्थ घेतलं 2010-11ला त्यांनी इन्कम कमवलं 11-12, 2012-13, 13-14, 15-16, 17-18 फॉर एक्झाम्पल. एव्हरी इयर दे हॅव अर्नड अ इन्कम. सो एव्हरी इयर इज अ प्रिव्हियस इयर अँड एव्हरी इयर इज ऑल्सो अन असेसमेंट इयर. जसं प्रत्येक वर्षी आपण इन्कम कमवतो त्यामुळे प्रत्येक वर्ष प्रिव्हियस इयर आहे, तसंच प्रत्येक वर्षी आपल्याला टॅक्स पण पेड करायचा असतो. सो एव्हरी इयर इज अ असेसमेंट इयर. बट द ओनली डिफरन्स इज पहिल्यांदा प्रिव्हियस इयर येतं आणि नंतर असेसमेंट इयर येतं. ओके, टेक एक्झाम्पल. This particular table shows the assessment year for different previous years. Okay, there are two columns. First column is previous year, second column is assessment year. बघा, प्रिव्हियस इयरमध्ये काय लिहिलं आहे, पहिलं प्रिव्हियस इयर समजा 15-16 असेल, 2015-16 साली जे काय आपण इन्कम अर्न केला, आपण टेक एक्झाम्पल ऑफ युअर पेरेंट्स, तुमच्या पेरेंट्स एक्झाम्पल घ्या. 15-16ला त्यांनी वर्षभर जॉब केला, वर्षभर इन्कम मिळवलं, सो इट इज प्रिव्हियस इयर. 16-17ला इन्कम मिळवलं, 17-18, 18-19, 19-20. एव्हरी इयर दे आर अर्निंग इन्कम कंटिन्युअसली थ्रू आउट द इयर. त्यामुळं 15-16पासून 19-20पर्यंत हे प्रत्येक वर्षी त्यांनी इन्कम अर्न केलेलं आहे. सो ऑल दिस 5 years आर द प्रिव्हियस इयर. हे प्रत्येक वर्ष हे त्यांच्यासाठी प्रिव्हियस इयर आहे. ओके, नाव द इन्कम अर्न ड्युरिंग 2015-16. ओके, दिस इज प्रिव्हियस इयर. 2015-16 हे प्रिव्हियस इयर आहे. मग 15-16ला जे काही इन्कम आपण अर्न केला त्याचा टॅक्स कधी पेड करायचा असतो, तर त्याच्या नेक्स्ट इयरला, पुढच्या वर्षी. मग 15-16च्या पुढचं वर्ष कुठलं, 15-16च्या पुढचं म्हणजे 2016-17. सो 2016-17 इज द असेसमेंट इयर. ओके, 15-16चा इन्कमचा टॅक्स पेड करायचा नेक्स्ट इयरला म्हणजे 2016-17ला, त्याला म्हणतात असेसमेंट इयर. नेक्स्ट प्रिव्हियस इयर किती आहे बघा, सेकंडमध्ये प्रिव्हियस इयर आहे 2016-17. मग 2016-17 हे प्रिव्हियस असेल तर त्याच्या असेसमेंट कुठलं, असेसमेंट इयर म्हणजे पुढचं वर्ष. ओके, 2016-17च्या पुढचं म्हणजे 2017-18 हे झालं असेसमेंट इयर. नेक्स्ट इज 2017-18. तुमचे पेरेंट्स एक्झाम्पल घ्या, 2017-18 हे प्रिव्हियस इयर. 17-18 म्हणजे कधी चालू झाले वर्ष, 2017-18 म्हणजे 1 एप्रिल 2017. करेक्ट, 1 एप्रिल 2017 टू 31 मार्च 2018. Our financial year starts on 1st April and it ends on 31st March. In 2017-18 2017-18 मध्ये तुमचे पेरेंट्स 1 एप्रिल टू 31 मार्च 12 महिने त्यांनी इन्कम कमवलं. सो इट इज प्रिव्हियस इयर. आणि ह्या प्रिव्हियस इयरचा टॅक्स कधी पेड करायचा, प्रिव्हियस इयर जे असेल त्याच्या नेक्स्ट इयरला. मग 17-18च्या पुढचं नेक्स्ट इयर कुठलं, 18-19. सो असेसमेंट इयर असणार आहे 2018-19. ओके, लाईकवाईज लास्ट बघा, सध्याचं प्रिव्हियस इयर 2019-20. प्रिव्हियस इयर 19-20 आहे. म्हणजे कधी चालू झालं आणि कधी प्रिव्हियस इयर संपला असेल, 19-20 म्हणजे 1 एप्रिल 19, 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 हे झालं प्रिव्हियस इयर. तुमचे पेरेंट्सनी ह्या 12 महिन्यामध्ये इन्कम कमवला. सो इट इज देअर प्रिव्हियस इयर अँड ऑन धिस इन्कम which is earned during 2019-20 they have to pay tax to the government in the next year. ज्या वर्षी इन्कम कमवतो त्याला प्रिव्हियस इयर म्हणायचं आणि त्याचा टॅक्स हा नेक्स्ट इयरला पेड करायचा. म्हणजे कधी 19-20च्या पुढचं वर्ष कुठलं, तर 20-21, 2020-21 हे झालं असेसमेंट इयर. सो एव्हरी इयर, इफ यू सी दिस टेबल व्हेरी केअरफुली, एव्हरी इयर
इज अ प्रिवियस इयर अँड एव्हरी इयर इज अ असेसमेंट इयर. प्रत्येक वर्ष हे प्रिवियस इयर आहे आणि प्रत्येक वर्ष असेसमेंट इयर आहे. पण बघा याच्यामध्ये सेकंड लाईन पहिल्यांदा 2016-17 हे प्रिवियस इयर आहे बरोबर, आणि असेसमेंट इयर कॉलममध्ये बघा 2016-17 हे असेसमेंट इयर पण आहे बरोबर. 2017-18 हे प्रिवियस इयर आहे आणि 2017-18 असेसमेंट इयरमध्ये पण आहे. सो एव्हरी इयर is a previous year and it is also an assessment year. We should know the difference between previous year and assessment year. Previous year means a year in which a person earns an income, okay, and assessment year means a year in which tax has to be paid to the government on the income earned during the previous year. Previous year म्हणजे आपण ज्या वर्षी इन्कम कमवतो ते प्रिव्हियस इयर, आणि असेसमेंट इयर म्हणजे काय तर प्रिव्हियस इयरचं जे इन्कम आहे त्या प्रिव्हियस इयरच्या इन्कमवरती आपल्याला जो गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा असतो तो टॅक्स कधी दिला जातो त्या वर्षाला, त्या इयरला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. आणि एव्हरी इयर प्रत्येक वर्ष आपण इन्कम कमवतो तेव्हा प्रत्येक वर्ष हे प्रिव्हियस इयर असतं आणि प्रत्येक वर्ष हे देखील असेसमेंट इयर असतं. आणि असेसमेंट इयर कुठलं, ज्या वर्षी आपण टॅक्स पेड करतो. आणि टॅक्स कुठला पेड करायचा असतो, आत्ताचं जर एक्झाम्पल पाहिलं सध्याचं 2020-21 हे जे काय असेसमेंट इयर आहे, इन धिस प्रेझेंट असेसमेंट इयर वी हॅव टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑन द इन्कम अर्न ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. आत्ताचं आपलं असेसमेंट इयर 2020-21 आहे, त्याच्या अगोदरचं प्रिव्हियस इयर असणार आहे 2019-20. ओके, सो 2019-20ला जे इन्कम आपण अर्न केलं त्याचा टॅक्स पुढच्या वर्षी म्हणजे 2020-21ला पेड केला जातो. सो ज्या वर्षी टॅक्स पेड केला जातो इट इज असेसमेंट इयर, आणि ज्या वर्षी आपण इन्कम अर्न करतो इट इज प्रिव्हियस इयर. सो दीज आर द टू कन्सेप्ट्स. फर्स्ट concept we have seen is previous year and second concept we have seen is assessment year. Okay, in the next lecture we will see some more concepts of income tax. So thank you very much.